आता आपण करतोय कच्च्या पपईचे वडे. साहित्य आपण पाहिलं होतं. साहित्यामध्ये ही कच्ची पपई आपण किसून घेतली आहे. कृती काय करायची? ते आपण बाउल घेणार आहोत आता. बरं. त्याच्यामध्ये 2 वाटी पूर्ण कच्च्या पपईचा किस. ओके. त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण 1 चमचा. बरं. त्याच्यानंतर तीळ आहेत 1 चमचा तीळ. ओवा आहे 1 चमचा. हळद अर्धा चमचा. बरं. एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही आतापर्यंत आता ही तिसरी रेसिपी आम्हाला दाखवताय. कृती एकाची फार अवघड नाहीये, करायला अत्यंत सोपे आहेत आणि खूप पटापट होणार आहे. मीठ आहे, मीठ घालायचं. पुरे. ओके. पुढे आता हे मिक्स करायचं व्यवस्थित. बरं. हाताने करायला लागेल ना? हाताने. घ्या मग. परत हे मिक्स करता करता मला सांगा कल्पेशजी, की जेव्हा आपण स्पेशली बाहेर गावावरनं मुंबईत येतो, इथे काहीतरी काम करू पाहतो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आवडी असतात, जशी तुमची आता ही हॉबी आहे, तर तेव्हा ना आपल्या डोक्यामध्ये काहीतरी एक शॉर्ट टर्म गोल असतो किंवा पुढच्या काही वर्षांचं एक प्लॅनिंग असतं की ह्या 5 वर्षात मी इथपर्यंत पोहोचलंच पाहिजे. काय टार्गेट ठेवून तुम्ही मुंबईत प्रवास करता? एक तर डिसेबल मला आवड पहिल्यापासून होती. बरोबर. पण त्यानंतर मी ॲनिमेशनमध्ये गेलो. आता मला जे पण काही करायचंय ते करिअर मला ॲनिमेशनमध्येच करायचंय. हे मी ठरवलेलं आहे. आणि ही माझी एक आवड आहे, ती मी नेक्स्ट म्हणजे सतत चालू ठेवणार आहे. बरं. हे तुमचं ठरलेलं. आणि आता चांगलं मिक्स झालेलं आहे. ओके. याला बाइंडिंगसाठी आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. बरं. ठीक. 2 चमचे टाका आधी. बरं. लागलं तर आपण परत लागलं नंतर परत. बरोबर. त्याला एक घट्टपणा येईल आणि वडे छान म्हणतील. बरं. तुमची ही जी हॉबी आहे, जे तुम्ही आता वेगवेगळे पदार्थ करून पाहता, याच्यातला अभ्यास वाढवण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे कुठे पाहता वेगवेगळ्या रेसिपीज? मी ऑनलाईन वगैरे बघत असतो. बरं. इंटरनेटवरती किंवा टी व्हीवरती भरपूर चॅनल्स आहेत. बरं. ते बघत राहतो. बरं. भरपूर चॅनलमध्ये एक झी मराठी पण चॅनल आहे. झी मराठी पण आहे. त्याच्यावरती एक आम्ही सारे खवय्ये सुद्धा कार्यक्रम आहे, ते पाहता की नाही? मग त्याच्यात फार चांगला अँकर सुद्धा आहे दिसणारा, जो फार छान रेसिपी दाखवतो, ते पाहता की नाही? होय, बघतोय ना. पाहता ना? म्हणजे आमच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळू शकतं बरं का, आय एम शुअर. ठीक आहे. आता हे झालंय व्यवस्थित मिक्स. बरं. पुढे काय करायचं? त्याला डीप फ्राय करायचं आहे आपल्याला. अरे वा. एक बाउलमध्ये पाणी घ्या. हो आहे. आधी पाणी लावायचं असं थोडं हाताला. बरं. चिकटू नये म्हणून. आणि त्याला डीप फ्राय करायचे. वा. तेल तापलेलं असल्यामुळे डीप फ्राय व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही जरा इकडे या. तुम्ही ते वडे करून घ्या, तोपर्यंत मी हे डीप फ्राय करून घेतो. वा 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 वा, क्या बात आहे. कशासोबत खायचं आपल्याला हे वडे? हे चटणी, हिरवी चटणी किंवा नारळाची चटणी असणार, किंवा सॉस असेल, किंवा सॉस बरोबर वाटेल त्या पद्धतीने आपण खाऊ शकतो किंवा नुसतेच खाऊ शकतो. आता ते आपण ठरवूयात, पण त्याआधी वडे तयार व्हायला लागतील. ते होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कच्च्या पपईचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळाचं पीठ, कच्च्या पपईचा किस, ओवा, पांढरे तीळ, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कच्च्या पपईचा किस, हिरव्या मिरचीचं वाटण, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 2 चमचे तांदूळाचं पीठ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून त्याचे वडे तयार करून घ्यावेत. तयार वडे गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आपली जी दुसरी रेसिपी आहे ती आहे लापशी मंचुरियन स्नॅक. आणि ही करण्यासाठी आपण काय केलं आहे, पाणी उकळून लापशी त्याच्यात म्हणजे पहिले पाण्यात भिजवलेली लापशी ती आपण उकळून घेतलेली आहे 3-4 मिनटं, आणि नंतर स्ट्रेन करून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि एका बाजूला आपण पॅनमध्ये आलं लसूण कांदा ह्या गोष्टी परतून घेतलेल्या आहेत. आता याच्यात थोडंसं मी मिरची टाकतो आहे, आणि ज्या कच्च्या भाज्या आहेत माझ्याकडे त्या मी सगळ्या याच्यात टाकणार आहे. थोड्या थोड्या टाकतो आहे मी. त्याच्यामध्ये आहे आपण पत्तागोबी घेतलेली आहे, नंतर गाजर आहे, सिमला मिरची आहे, नंतर याच्यात फ्लावर टाकतो आहे आपण. या सगळ्या भाज्या मी टाकून घेतो आहे. थोड्या थोड्या टाकतो आहे आपल्या अंदाजाने. या सगळ्या भाज्या परतून घेतो आहे मी. प्रमाण पण भाज्यांचं साधारणपणे सारखं घेतलं आहे सगळ्या. याच्यात फरसबी असेल तर फरसबी पण बारीक चिरलेली चालेल याच्यामध्ये. याच्यात थोडंसं काळी मिरी पूड या सगळ्या गोष्टी टाकणार आहे, पण त्याच्या आधी या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत. आणि याला खूप शिजवत नाही मी, म्हणजे एक थोड्याशा क्रंची मला हव्या आहेत त्या भाज्या. एकदम अशा शिजलेल्या नको आहेत, तर त्या दृष्टीने मी
त्याला 1-2 मिनिटानंतर सगळ्या गोष्टी याच्यात टाकणार आहे. छान मीठ टाकतोय, थोडीशी काळी मिरी पूड, 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे मी इथे. त्याचबरोबर थोडा चिली सॉस पण टाकू आपण याच्यात. थोडं सिझनिंग क्यूब येतात ते थोडं सिझनिंग पण यात टाकतोय आपण, म्हणजे चव छान लागेल त्याची. बस हे झालेलं आहे. याला मी आता एका बोलमध्ये काढून घेतोय. गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून याच्यात कांद्याची पात टाकतोय. हाताशी असल्यास 1 चिमूट साखर पण यात टाका. आणि हे सगळं झाल्यानंतर थोडंसं हे थंड झालं पाहिजे. याच्यात जाणार आहे हे किसून घेतलेलं पनीर 1 छोटी वाटी. त्याचबरोबर मी इथे आपण जे उकडून घेतलेले दलिया आहे, लापशी, ती टाकतोय. त्याला पहिले मिक्स करून घेतोय. आपण लहान असताना बऱ्याच पारंपरिक पदार्थ आपण खाल्ले आहेत आणि त्या आठवणी आपल्या आहेत. पण हरकत नाही, मुलांना पण नवीन पदार्थ मिळतील, नवीन चवी मिळतील, पण त्यांना या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या लक्षात राहणं फार महत्त्वाचं आहे. एक त्यांच्या पण आठवणी निर्माण होतात छान. आता याच्यात मी टाकतोय थोडं बेसन, 3 चमचे बेसन टाकलेलं आहे आणि थोडं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे मी याच्यात. हे टाकून याला मिक्स करून घेतोय. चला, मिक्सिंगसाठी जरा हातच वापरतो बाबा. हे असं मिक्स वगैरे केलं ना हाताने की जरा छान वाटतं. बस इथे पॅन गरम करत ठेवलं आहे आपण. थोडंसं तेल टाकलं याच्यात आणि याच्यात थोडं पाणी घेतो मी. छोटे गोळे करतोय. पाण्याने चिटकत नाही हाताला ते. त्यात आपण पाण्याचा हात घेतोय आणि नंतर हे गोळे करून त्याला फ्लॅट करतोय. आता याच्याबरोबर काय देणार आपण मंचुरियन करताना तर सॉस वगैरे करतो, पण मला हे ड्राय स्नॅक्स द्यायचं आहे. याच्याबरोबर द्यायचंच असेल आपल्याला तर हॉट गार्लिक सॉस वगैरे तुम्हाला द्यायचं देऊ शकता तुम्ही. तसेही या टिक्क्या म्हणा, जे स्नॅक्स आहे आपले, हे एकदम टेस्टी आहेत आणि त्याचबरोबर पौष्टिक पण आहे. आणि मुख्य म्हणजे हे तळलेलं नाही आहे, आपण त्याला शॅलो फ्राय करतोय. बाइंडिंगसाठी आपण त्यात बेसन टाकलं आहे, कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. ज्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे नसेल घरी समजा, अशा वेळी नुसतं बेसन आणि थोडंसं राईस फ्लॉवर वापरला तरी पण चालेल, थोडंसं बाइंडिंगच्या दृष्टीने. बस हलक्या हाताने याला आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. मस्त रंग यायला लागलेला आहे. वाह, मुख्य म्हणजे काय, लापशी आपण पहिलेच उकडून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती काही शिजायचा प्रश्न नाही जास्ती. भाज्याही शिजलेल्या आहेत, फक्त त्यात जे आपण बेसन कॉर्नफ्लॉवर ते टाकलेले आहेत त्या या सगळ्या गोष्टी शिजल्या पाहिजेत आणि त्याचं बाइंडिंग व्यवस्थित आलं पाहिजे या स्नॅक्सला. असं याला मस्त आता रंग यायला लागलेला आहे. याला 2-3 मिनटं दोन्हीकडनं खरपूस मस्त भाजून घेतो, परतून घेतो छान. आपण जी पहिली रेसिपी करतोय ती आहे कुरमुऱ्याचे एनर्जी बार्स. आता आपण करणार आहोत चपाती पॉकेट्स.